सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांच्या 84व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीनं देशभरात रामराज्य निर्माण अभियान राबवण्यात येते। त्यानिमित्त रविवारी कोल्हापुरात हिंदू एकता दिंडी काढण्यात आली। या फेरीत हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या। सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापुरात हिंदू एकता दिंडीचं आयोजन केलं होतं। मिरजकर तिकटी इथं जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचं पूजन करण्यात आलं। मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर जयंत आठवले, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री ज्योतिबा देव यांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं। दिंडीमध्ये 4 चाकी वाहनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला। मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं दिंडीची सांगता झाली। दिंडी मार्गात धर्मध्वजाची आरती तसंच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। या दिंडीमध्ये वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, भागीरथी महिला मंच, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, चिन्मय मिशन, इस्कॉन भजनी मंडळ, भाजप, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांच्यासह विविध संस्था सहभागी झाल्या होत्या। मान्यवरांच्या हस्ते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचं धर्मसेवकांना मार्गदर्शन या मराठी भाषेतील ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। दिंडीमध्ये मर्दानी खेळ, लेझिम पथक, गदा पथक, शाहिरी पथक, बासरी पथक, वानर सेना पथक, ढोल पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिकं, टाळ मृदुंग घेतलेले वारकरी अशा सुमारे 50 प्रकारच्या विविध पथकांचा समावेश होता। या दिंडीत सनातन संस्थेच्या स्वाती खाडे, दीपाली मतकर, महादेव यादव महाराज, रामभाऊ मेथे, नितीन काकडे, किशोर घाटगे, कृष्णात पवार, डॉक्टर मानसिंग शिंदे, दीपक शीला माने, वंदना बंबलवाड, रश्मी साळोखे, अंजली जाधव, शिवानंद स्वामी, राजू यादव, आशिष लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते।